इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी प्रकरणी फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने दणका दिला। कोरटकरला आजपर्यंत अंतरिम जामीन होता, मात्र उद्या प्रशांत कोरटकरला जामीन अर्ज सुनावणीसाठी उपस्थित राहावं की नाही या संदर्भात निर्णय होणार आहे। त्यामुळे कोरटकर कोल्हापूर पोलिसांकडे हजर होणार का याकडे लक्ष आहे। आज अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी पार पडली तेव्हा सावंतांचे वकील असीम सरोद यांनी कोरटकरनं मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट करून मोबाईल जमा केल्याचा युक्तिवाद केला। कोरटकरच्या वकिलांनी मात्र मोबाईलमध्ये सर्व डेटा असल्याचं आपल्या युक्तिवादात म्हटलं। तसंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कोरटकरला ऑनलाईन उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशीही मागणी करण्यात आली। मी माझा मोबाईल दुसऱ्या दिवशी पोलिसांच्याकडे हजर केला, जसाच्या तसा, डाटा वगैरे काही इरेज न करता। आणि जो म्हणत होते की एक वेगळं त्यांनी नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला। मुख्यमंत्र्यांनी तातडीनं निर्णय घ्यावेत, कारवाई करावी। जरी हे प्रकरण न्यायालयात असलं तरी आपल्याला सगळ्यांना माहित आहे की कशा पद्धतीनं कारवाई करता येते। एवढंच माझं म्हणणं आहे की आपलं संवेदनशीलता ही महाराष्ट्रानं जपली पाहिजे आणि त्यात खासल्या खास पोलीस दलानं आणि राजकारण्यांनी सुद्धा जपली पाहिजे, एवढंच मला म्हणायचं आहे। कोरटकर विरोधात सुनावणी दरम्यान कोर्टात काय युक्तिवाद करण्यात आला आपण त्यावर एक नजर टाकूया। कोरटकरच्या जामिनावर युक्तिवाद झाला। वकील बाबा इंदुलकर म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पूजतो, देव मानतो। या आमच्या देवाचा अपमान आम्ही कसा सहन करायचा? आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, म्हणून या प्रकरणात आमचं म्हणणं कोर्ट ऐकणार नसेल तर कोण ऐकणार? तर सौरभ घाग कोरटकरच्या वकिलांचं म्हणणं होतं की आम्ही हस्तक्षेप याचिकांना प्रखर विरोध करतो। मी कुठेही गायब झालो नाही, मी तपासात मदत करायला तयार आहे। असीम सरोद इंद्रजित सावंतांच्या वकिलांचं म्हणणं होतं की मोबाईल इरेज करून सिम कार्ड आणि मोबाईल जमा करण्यात आला। एक प्रकारे पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे। पहिल्यांदा त्याने माझा आवाज नाही म्हटलं आणि दुसरीकडे मोबाईलमधला डेटा डिलीट केला। जे काही होतं किंवा आहे ते मोबाईलमध्येच आहे असा दावा कोरटकरच्या वकिलांनी केला आणि तो मोबाईल आम्ही जमा केला असल्याचं सौरभ घाग यांनी म्हटलंय। जामीन रद्द करण्यासाठी जो अर्ज दाखल केलाय त्यात मोबाईल फॉर्मॅट केल्याचा उल्लेख नाही। सीडीआर रिपोर्ट आधीच दिला आहे, त्यामुळे मोबाईल फॉर्मॅट केल्याचा प्रश्नच येत नसल्याचं सौरभ घाग यांनी म्हटलंय। त्यामुळे इतर गोष्टींचा विचार करून आमचा अंतरिम जामीन यापुढे देखील मंजूर करावा असं सौरभ घाग यांनी म्हटलंय। तर पोलिसांचं म्हणणं होतं की प्रशांत कोरटकरला कोर्टात प्रत्यक्ष हजर करावं। हा सगळा युक्तिवाद आज कोर्टामध्ये पार पडला। प्रशांत कोरटकरवर कोणत्या कलमानुसार गुन्हे दाखल आहेत त्यावर देखील एक नजर टाकूया। कोल्हापुरात भारतीय न्याय संहिता 196, 197, 299, 302, 151, 352 कलमानुसार महापुरुषांचा अवमान, 2 समाजात तेढ निर्माण करणं, धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोल्हापूरप्रमाणे नागपूरमध्येही 0 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल आहे। जालन्यात 1 मार्च रोजी सामाजिक, जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करून द्वेष पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। भारतीय न्याय संहिता कलम 152, कलम 196, कलम 197, 299 आणि 302 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।